वेळ घेऊ नका प्लीज. दोन्ही A1 जोडीच्या सहमतीनुसार हा सामना 4 षटकांचा केलेला जाणार आहे. त्या अनुषंगाने आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. टीम मीटिंग कमी करायची आहे. निश्चितच वारंवार टीम मीटिंग होणार नाही. कुठल्याही कारणाने सामना थांबणार नाही याची नोंद घ्या. प्रेक्षक मी विनंती करेन आपण सीमारेषेच्या बाहेर व्हा प्लीज. अतिशय चांगली मित्रांनो ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आता आली आहे. कुठल्याही प्रकारचा गालबोट मी म्हणेल या स्पर्धेला लागलेला नाहीये. आणि आता विनंती करेन निश्चितच हा शेवटचा सामना देखील जसं तुम्ही आम्हाला मागील 2 दिवसांमध्ये सहकार्य केलं तसंच सहकार्य या अंतिम सामन्यात देखील तुमचं लाभेल अशी मी आशा बाळगतो. आणि निश्चितच मॅचकडे आपण लगेच वळणार आहोत. अंतिम सामना अंजूर बिग बॅशचा भूमी एंटरप्राइजेस विरुद्ध सारा एंटरप्राइजेस या दोन संघादरम्यान. डीजे अक्षय खूप चांगला धून खूप चांगली साऊंड सिस्टीम आम्हाला या स्पर्धेसाठी लाभली. मी आपला आभार मानतो. त्यानंतर मी आभार मानेन आमची साथ दिली 2 दिवस अतिशय चांगलं गुणलेखन केलं नंदू पाटील फ्रॉम सुरई आपलं देखील आभार मानेन. त्यानंतर या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण कालपासून आवाज ऐकतात जयवंत पाटील आणि कालीरामजी केने आपलं देखील मी आभार मानतो. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहतात जे 2 पंच आम्हाला लाभले पंच महेंद्र शिंदे सर आणि गोरखनाथ पाटील सर आपलं देखील मी सिद्धिविनायक अंजूरच्या वतीनं आभार मानतो. तर निश्चितच लगेचच सामन्याला सुरुवात करूया. आणि तमाम सिद्धिविनायक क्रीडानगरीमध्ये जमलेले माझे तमाम गावकरी या पंचकृषीमधील सर्व पदाधिकारी आजी माजी कोणी कार्यकर्ते समाजसेवक असतील त्यांचं देखील मी आभार मानतो की त्यांनी देखील आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं. शेवटचा सामना शेवटची लढत या स्पर्धेची सुरुवात देखील मित्रांनो आपण पाहिली होती ह्याच 2 संघांनी केली होती. त्यामध्ये निश्चितच सारा एंटरप्राइजेस हा विजयी झाला होता. आणि स्पर्धेचा शेवट देखील ह्याच 2 संघादरम्यान. A1 जोडीचं निश्चितच कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे नेतृत्व केलं प्रतिनिधित्व करताना दिसतात दोन्ही संघ मालक आपापल्या संघांचे. विष्णू पाटील यांच्याकडनं पारितोषिक आलंय. सुकेश डाकी यांनी जर विकेट हॅट्रिक मिळवली तर 3000 रुपयांचे कॅश प्राइज. निलेश पाटील यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी चौकारांची हॅट्रिक आपण केली. सलग 3 चौकार मारले तरी देखील विष्णू पाटील यांच्याकडनं 1000 आणि बरोडी गावचे समाजसेवक आणि सुकेश डाके यांचे परममित्र बालचंद्रदा पाटील यांनी सुकेश डाके यांना विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक. सामन्याला सुरुवात पहिलाच बॉल क्लासिकल स्ट्रोक इनफिल्डच्या डोक्यावरनं बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सुकेश वरती आक्रमण पाहायला मिळालं पहिल्याच ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा बोल तयार शॉट ऑफ लेन. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले वन्स अगेन बॅक टू बॅक 2 चौकार. आणि 2 चौकार पाहायला मिळाले. ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्नतेच्या वाटेवरती आहे. यामध्ये मी म्हणेल जो अथक परिश्रम आमच्या सर्व सिद्धिविनायक मंडळाने घेतला त्या मंडळाचं देखील मी पुन्हा एकदा आभार मानेन. कारण एखादा कार्यक्रम म्हटलं एखादी इव्हेंट म्हटली तर युनिटी फार महत्वाची असते. एकी ही फार महत्वाची असते आणि तो एकीचा बळ आपल्याला पाहायला मिळाला या स्पर्धेच्या माध्यमातून. सुकेशने केले कमबॅक. यावी ऑन साइडला इथे देखील गॅप मोठी आहे. बॉल जाईल स्क्वेअर लेगच्या बाहेर एका टप्प्याने 4 धावेसाठी चौकार. सुकेश डाकी यांना सुवर्ण संधी 500 रुपयांचे कॅश प्राइज. परंतु 3 चौकार आतापर्यंत आलेत. प्रदीप नाईक यांच्याकडनं हा पारितोषिक आहे. बोल तयार ओव्हर द विकेट
वन्स अगेन शॉर्ट ऑफ लेन, तिथे मात्र ट्रॅप रसला, फिल्डर आहेत, फलंदाज बाद. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवराज कपिल पाटील. ₹500 कॅश प्राइज इथे जमा झालाय. किशोर मडवी ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडनं 3 चौकारांसाठी ₹1000. भरपूर पारितोषिके लागल्यात. प्रदीप नाईक यांच्याकडनं निलेशसाठी देखील संधी आहे. प्रत्येक षटकारास ₹500 कॅश प्राइज. पैशांची उधळण आपल्याला पाहायला मिळते या सामन्यामध्ये. यावेळी मात्र ऑन साइडला मोठा प्रहार केलाय, पुन्हा एकदा विकेट होईल का, परंतु झेल ड्रॉप झाली आहे. वाटलं होतं की विकेट आता जवळपास मिळाली आहे निलेशची. एक सिंगल कंप्लीट झाली. धावसंख्या 1000 कॅच प्राइज आमच्याकडे जमा केलेले. फ्रीटचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय, बॉल चाललाय डीप मिड विकेटला. फिल्डर आहेत. आज हितेश खरा हिरो ठरला मी म्हणेल. मागच्या सेमीफायनलचा विचार केला तर अतिशय रोमहर्षक तो सामना पाहायला मिळाला. वन ऑफ द ग्रेट मॅच. या संपूर्ण स्पर्धेमधली ती सर्वात चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. भूमी इंटरप्राइजेस विरुद्ध ओमसाई डाबा. मला वाटतं ओमसाई डाबाचे ओनर भरपूर निराश असतील, कारण जवळजवळ विजय मिळाला होता आणि शेवटच्या क्षणी मात्र मी म्हणेल तोंडाजवळून तो घास गेला. रोहित पुन्हा एकदा तयार. यावी स्विंग अँड मिस. बॉलच्या लाईन मध्ये येत नाहीये निलेश. डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिर धावफलकावरती 16 धावा आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा केली ते मार्गस्थ असताना पहिल्या ओव्हरमध्ये सुकेशच्या विरुद्ध खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. किशोरजी मडवी यांच्याकडनं सुदर्शनसाठी त्या चौकारांसाठी ₹1000 देखील इथे जमा झालेत. पुन्हा एकदा बोलत तयार. यावी मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॉल चाललाय डीपला. मिड विकेट मध्ये फिल्डर सज्ज आहेत. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं आता स्कोर पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 17 वरती प्रदीप नाईक यांच्याकडनं देखील सुकेशजी डाकी यांच्यासाठी ₹500 जमा झालेत. म्हणजे आतापर्यंत ₹1500 या ठिकाणी जमा झालेत. खूप चांगली ही मॅच पाहायला मिळेल, कारण A1 जोडी एकमेकांच्या विरोधात. निलेश पाटील विरुद्ध सुकेश डाके अशी लढत अंजुर बिग बॅशची. इथे पुन्हा एकदा फटका फसलाय. फिल्डर आहेत. बिग विकेट. या सामन्यामधील सर्वात मोठी विकेट मिळवली आहे रोहितनं. संकेत मनेरा बॅक टू डग आउट. ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. आहे दिल्लीमध्ये हुमान. सर्वात मोठी विकेट मी म्हणेल ह्या सामन्यामधले आपल्याला पाहायला मिळाले. ज्या खेळाडूंना अक्षरशः ही स्पर्धा गाजवली, ही स्पर्धा ज्या खेळाडूच्या नावावरती राहिली आतापर्यंत, तो खेळाडू या महत्वाच्या मॅच मध्ये फक्त आणि फक्त एका धावेचं योगदान देऊ शकलाय. कौतुक करेन मी फिल्डर आतिश त्या ठिकाणी सज्ज आणि गोलंदाज रोहितचं देखील. भूमी इंटरप्राइजेस साठी सर्व काही चांगल्या त्यांच्या बाजूने आता इथे घडत असताना क्रिकेटमध्ये. निश्चितच या स्पर्धेमध्ये जे आम्हाला 8 ओनर लाभले, पुरस्कर्ते लाभले, त्यांचं देखील आभार मानणं तितकंच गरजेचं आहे. त्यांच्यामुळेच मित्रांनो ही आपण बिग बॅश इथे पाहू शकलो. आतापर्यंत शेवटचा सामना आपण पाहतायत. इथेचा पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. अजून एक विकेटची संधी. निलेश पाटील देखील बाद. बॅक टू बॅक 2 झटके लागलेत. ऑन हॅट्रिक.
हॅट्रिकचा चेंडू जरूर होता ऑन साइडला शॉट ऑन पुलचा फटका पाहायला मिळतोय डीप मिड विकेटला फिल्डर आहेत थ्रो थोडासा वाईट झाला परंतु एकच धाव मिळेल या मोठ्या मॅच मध्ये मोठे मोठे खेळाडू आपण पाहिले स्वस्तामध्ये बाद झालेत मोठ्या मॅचचं दडपणच हे असतं मित्रांनो प्रेशर तुम्ही हँडल जर नाही करू शकले तर नेहमीच तुम्ही अपयशी होता क्रिकेटमध्ये दबावाला झुगारून तुम्हाला खेळ करावा लागतो दबावाच्या परिस्थितीमध्ये आपली मानसिकता ही फार महत्वाची असते मानसिक दृष्ट्या आपण स्ट्रॉंग असणं तितकंच गरजेचं असतं बोल तयार स्विंग आणि मिस अजून एक चांगला चेंडू काय गोलंदाजी केली जाते अगदी लाईन आणि लेंथ पाहिली तर एखादा कॉइन ठेवलाय की काय विकेट वरती आणि त्या कॉइन बॉक्स मध्ये गोलंदाजी केली जाते नवीन फलंदाज ऋतिक आलाय हितेशचं कौतुक करावं लागेल यंगस्टर आहे परंतु मोठ्या लेवलचं क्रिकेट त्यानं दाखवलं अजून एक चांगला चेंडू इथे बॅटची इनर एज लागली होती संधी होती विकेट कीपर कडे परंतु तिथे झेल मात्र होऊ शकली नाही षटकाची समाप्ती 3 षटकांचा खेळ इथे संपलाय एंड ऑफ दी थर्ड ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 19 रन्स फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली वॉड मॅच आणि वॉड ओव्हर काय सुपर षटक पाहायला मिळालं सिद्धिविनायक अंजूर आयोजित मित्रांनो आपण अंजूर बिग बॅशचा आनंद इथे घेतात लीग ऑफ लेजेंड्स 2021 पर्व पहिलं आणि या स्पर्धेमध्ये मी आवर्जून पुन्हा पुन्हा जी नावं घेतो ह्याचं कारण आहे की त्यांच्यामुळेच मित्रांनो हे 8 संघ पाहायला मिळाले आणि यशस्वी स्पर्धा देखील होताना दिसते ओमसाई ढाबा संतोषजी कोहली यांचं मी आभार मानेन शेवटचा अंतिम षटक इथे मार्गस्थ गोलंदाज आतिश आलाय राईट आर्म ओव्हर द विकेट यावी मात्र मोठा प्रहार केलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल हा आला एक संघर्षाचा षटकार आणि अशामध्ये निश्चितच आपण पाहिला नुपूरच्या बॅटमन हा षटकार पाहायला मिळालाय जो जाणला जातोय खरे तर मोठ्या फटक्यांसाठी आज लीग स्टेज मध्ये देखील खूप चांगलं प्रदर्शन त्यांना दाखवलं आतिशच्या पहिल्याच बॉलवर आक्रमण पाहायला मिळाला बोल तयार पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळी लेन चांगली आहे लाईन चांगली आहे अक्षरशः फलंदाजाकडे उत्तरच नव्हतं हेलिकॉप्टर ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता सारा एंटरप्राइजेस टीमचे ओनर निलेशजी पाटील यांचं देखील मी आभार मानेन सध्या ते अंतिम सामना खेळतात त्यानंतर साई एकविरा स्पोर्ट केतन पाटील मयूर नाईक आपलं देखील मी आभार मानेन कारुण्य 11 चे ओनर प्रशांत मडवी अक्षय मडवी यावी अजून एक मोठा प्रहार टायमिंग प्रॉपर मिडल ऑफ द ब्लेड अगदी बॉलला पाहिला आणि बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर दिसतोय 6 धावेसाठी षटकारांनी झेल देखील स्वीकारलाय सीमारेषेच्या बाहेर या या ओव्हर मध्ये धावा येत असताना चांगले संकेत अजून एक बॉल स्टँड अँड डिलिव्हर सरळ व्हीआयपी कक्षाला सलामी देणारा अजून एक षटकार नुपूर इज ऑन फायर नाव ग्रेट नॉक होते कारण संकेत बाद झाला होता भूषण बाद झाला होता परंतु नुपूरनं पुन्हा एकदा सिद्ध केलं चांगला फिनिशर मी का आहे याही मॅच मध्ये त्यानं दाखवलं कुठल्याच प्रकारचा दडपण त्याच्यावरती पाहायला मिळाला नाही वन मोर बिग 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 इट्स इज आउट ऑफ द पार्क षटकार चेंडू आणि त्या 5 चेंडूंमध्ये तब्बल 4 षटकार त्यानं आतापर्यंत ठोकलेत अजून एक मोठा फटका येईल का प्रतीक्षा तर आहे परंतु इथे फसवा चेंडू वेग थोडा कमी केला आणि शेवटच्या बॉलवर एक सिंगल झाली आहे कंप्लीट सिंगलच्या मदतीने स्कोर जाऊन पोहोचलाय धावफलकावरती तब्बल 44 आणि 45 एक फायटिंग टार्गेट मी म्हणेल आता सेट केलाय टीम सारा एंटरप्राइजेस न काय फलंदाजी अफलातून लाजवाब
नेत्रदीपक फलंदाजी पाहायला मिळाली. अशा दबावाच्या परिस्थितीमध्ये अशी बॅटिंग करणं मी म्हणेल खूप स्ट्रॉंग मानसिक दृष्ट्या आहे हा फलंदाज. अंतिम सामना जिंकण्यासाठी, अंतिम मेगा फिनाले जिंकण्यासाठी टीम भूमी इंटरप्राइजेसला आता बनवाव्या लागतील 4 षटकांमध्ये तब्बल 45 धावा. निश्चितच भूमी इंटरप्राइजेस टीमचे ओनर आहेत सुकेश डाकी, आपलं देखील मी आभार मानतोय. जे के ट्रान्सपोर्ट चे ओनर हरेश नाईक, आपलं देखील मी आभार मानेन. त्यानंतर प्रत्युषा इंटरप्राइजेसचे किशोर मडवी, आपलं देखील मी आभार मानेन. धन्यवाद समीर. तर मेगा फिनाले सामना आपण अनुभवतोय. A1 जोडी सारा इंटरप्राइजेस निलेश पाटील, तर दुसऱ्या बाजूला भूमी इंटरप्राइजेस सुकेश डाकी. या दोन्ही संघांनी या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना खेळला होता आणि त्याच दोन्ही संघादरम्यान या स्पर्धेचा शेवटचा सामना आपण पाहतोय. 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भूमी इंटरप्राइजेस संघाकडून सलामी जोडी किरण पाटील आणि सुकेश डाकी. चला त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सारा इंटरप्राइजेस संघाचा फलंदाज नुपूर यांनी मात्र शेवट गोल केलेले आहे आपल्या संघासाठी. तब्बल 6 चेंडूमध्ये त्यांनी 4 षटकारांसह 25 धावा तब्बल आतिश याच्या फलंदाजीवर कुठून काढल्या होत्या. लाजवाब फलंदाजी. कुठेतरी वाटलं होतं की लो स्कोरिंगचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल का. सुकेश यांनी पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 13, रोहित यांनी धावा खर्च केल्या होत्या 5, तर हितेश यांनी धावा खर्च केले होते फक्त 1 आणि शेवटच्या षटकामध्ये आतिश यांनी अतिशय धावा दिल्या तब्बल 25 धावा. निश्चितच विष्णूजी पाटील बरोडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच नामांकित उद्योजक यांनी सुकेश डाके यांच्यासाठी चौकार षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 3000, तर भालचंद्रदा पाटील सुकेश डाके यांचे परममित्र यांनी देखील षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक लावलेले. धन्यवाद. जाऊया सामन्याकडे बोलूया. गोलंदाज येतोय भानुदास. पहिला चेंडू सुकेश डाके यांच्यासाठी पहिला चेंडू खेळलेत आणि हा चेंडू सीमापार षटकार. सुकेश डाके यांना दिलं जाईल. भालचंद्रदा पाटील यांच्याकडून 5000, तर विष्णूजी पाटील यांच्याकडून 3000. खर तर मी म्हणेल पैशांपेक्षा हा कप महत्वाचा आहे. भानुदास पोलोटो ड्राईव्ह समोर खेळलेत. क्षेत्ररक्षक दक्ष आहे संकेत आणि ते एकापेक्षा जास्त नाहीये. एकच धाव येईल. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 7. नाही, सुकेश डाकीला आता इथनं मोठा खेळ करावा लागेल. सुरुवात षटकारानं केली. निश्चितच मी म्हणेल पैशांपेक्षा इम्पॉर्टंट इथनं आता कप आहे, कारण अंजूचा सन्मानाचा मानाचा करंडक आहे. अगदी बरोबर आहे. पैसे खिशात ठेवण्यापेक्षा हातात माणसाने नेहमी ठेवावे. इथे पाहूया किरण याला धावचित बाद करण्याची संधी इथे मात्र आलेली आहे. दुसऱ्या प्रयत्नामध्ये, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये किरण हा धावचित बाद झालेला आहे. एक चांगली रणनीती असेल. चालत सारंगावरनं डी भाई आणि त्याचे सर्व सहकारी मी आपलं निश्चितच या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. युट्यूबच्या माध्यमातून ह्या स्पर्धेचा ते आनंद घेतात. निश्चितच समीर, सध्या तरी या पंचकृषीमध्ये या स्पर्धेची चर्चा सुरू आहे. चांगली लिंक स्पर्धा आपण पाहतोय. गेले 2 दिवस प्रेक्षकांनी देखील चांगलं सपोर्ट केलेले, सहकार्य केलेले. प्रकाश येत आहेत.
गोलंदाज भानुदास इथे लाईन चेक करावी लागेल आणि निश्चितच पंच गोरंगनाथ पाटील सरांचे दोन्ही समांतर धाव मिळेल अवंतर धावेनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 या आकड्यावर. गेम चेंजर इनिंग आपल्याला पाहायला मिळाली होती फलंदाज नुपूर कडनं. तब्बल 4 षटकार त्यानं ठोकले होते. कुठेतरी तेच आता टर्निंग मी म्हणेल या सामन्यामध्ये जरूर दिसत आहेत. अगदी बरोबर आहे. षटकातील पुढील चेंडू फुल टॉस घेतलाय पाहूया. चेंडू सीमा पार षटकार. खरी ठाणे जिल्हा षटकार हॅट्रिक साठी देवानंद केनी यांच्याकडून तब्बल 1000 रुपये कॅश प्राइज दिले जाईल. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला फुल टॉस वर घेऊन. प्रकाश जानला देखील जातोय. पुढील चेंडू भानुदास यांचा आणि हा चेंडू देखील जाईल का सीमारेषेच्या बाहेर आणि हा देखील षटकार. खरी ठाणे जिल्ह्याची शान अगदी बरोबर आहे. इथे मात्र वाईट चेंडूचा इशारा येतोय. खरोखरच भानुदास याच्यावर मात्र प्रति हल्ला दबाव आणि दबाव. यस प्रेशर आपल्याला पाहायला मिळते. बडे मॅच का बडा खिलाडी मी म्हणेल आता प्रकाश चांगला खेळ दाखवत असताना. प्रकाश गोलप यांना अजूनही संधी आहे. देवानंद केनी यांचे 1000 रुपये कॅश प्राइज पटकवण्याची. चेंडू हवेमध्ये उंची जास्त लांबी कमी आणि शतरक्षक चेंडूच्या खाली. प्रकाश गोलप यांची खेलीचा होतो इथे अंत. निश्चितच तुकारामजी पाटील समाजसेवक तसेच विद्यमान सदस्य योगिताताई भोईर यांच्या शुभ हस्ते या मुलीला कॅश प्राइज दिलेले 200 रुपये. धन्यवाद. फलंदाज रोहित येतोय. महत्वाचा खेळाडू असेल या फायनल मॅचचा. निश्चितच अपेक्षा असतील सुकेश डाके आणि त्यांच्या सहकार्यांना. गोलंदाज येतोय संकेत. पहिला चेंडू उडवलाय. मान्यवरांना सलामी देणारा षटकार. बघा तुकाराम पाटील यांच्या हातामध्ये सरळ चेंडू पाठवला होता रोहित या फलंदाजानं. महत्वाचं चर्चा करत होती की या सामन्यामधील महत्वाचा खेळाडू कोण असेल तर तो रोहित आहे. आणि रोहित आल्या संकेत देखील ओव्हर टाकण्यासाठी जरूर आलाय. परंतु संकेत वरती भारी पडलाय मी म्हणेल. कारण संकेतचा विकेट देखील त्यानं मिळवला आणि आता त्याच्या अगेन्स्ट षटकार देखील त्यानं ठोकलाय. षटकाराने धावसंख्या झाली ती 28 धावा. पुन्हा एकदा जणू काय ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2. वॉट बॅटिंग. काय फलंदाजी केली जाते. सुकेश टाकी लक फॅक्टर ऑन झालेत मी म्हणेल त्याच्या टीमच्या बाजूने. आणि इथे षटकार आणि षटकारच पाहायला मिळतात. धावफलक या षटकाराच्या साह्याने वेगाने पुढे सरकत असताना 34 वरती आणि फक्त 11 धावा दूर. एकतर्फी मी म्हणेल या सामन्यामध्ये आता पकड निर्माण केली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या निश्चितच भूमी एंटरप्राइजेस टीमच्या फलंदाजांसाठी. ज्या प्रकारे फलंदाजी केली जाते ऑन हॅट्रिक. तिसरा चेंडू जाईल का. यावी ड्राइव्ह केलंय. इथे देखील गॅप मोठी आहे. फिल्डर धावतायत परंतु बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
पहिल्या सामन्यामध्ये जो पराभव स्वीकारावा लागला होता त्याचा पलटवार करताना वचपा. इथे वसपा आणि इथे निश्चितच पंचांना प्रश्न विचारला होता मात्र पंच सहमत नाही. लेगस्टिकच्या बाहेरचा चेंडू असावा. एक चांगला निर्णय. रिवेंज बॅटल आहे, बदलाच जरूर घेतला जातोय निश्चितच. सामना संपलेला नाहीये. या दरम्यान शांतारामजी डाकी यांचं शुभागमन व्यासपीठावरती सध्या निश्चितच मी आपलं मनपूर्वक सस्ने हार्दिक स्वागत करतोय. काय फलंदाजी समीर आपल्याला पाहायला मिळाली. भूमी इंटरबाजेस सुकेश डाके यांच्यासाठी षटकाराला 1000 रुपये कॅश प्राइज आलेली आहे विष्णूजी पाटील यांच्याकडून. परंतु या ठिकाणी एक क्लासिकल चौकार पाहायला मिळाला. मोठ्या मॅच मध्ये निश्चितच चांगला क्रिकेट इथे खेळत असताना सुकेश डाके आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा 43. फक्त आणि फक्त 2 धावेची गरज. अजूनही सामना संपलेला नाहीये. षटक संपलंय, 2 धावा दूर आहे. परंतु विनिंग स्ट्रोक कोणाच्या माध्यमातून येईल बघूया. विनिंग धाव सुकेश डाकी की रोहित पाटील. निश्चितच प्रकाश घोलप यांना देवानंद केनी 3 षटकारासाठी 1000 लावले होते मात्र 2 मारून बाद झाले. तरी देखील देवानंद केनी यांनी 500 रुपये कॅश प्राइज आमच्याकडे जमा केले. धन्यवाद देवानंद केनी. प्रकाश घोलप यांनी सामना संपल्यानंतर ते घेऊन जायचंय. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाली. बोले तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे स्वीप केलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच फिनिश. चॅम्पियन 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 ऑफ चॅम्पियन. एवन जोडीचे शिल्पकार सुकेश डाकी तर उपविजयी निलेश पाटील. थोड्याच वेळात आपण या स्पर्धेच्या मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी मान्यवरांनी जे बक्षीस
ज्या खेळाडूंना लावलं होतं त्यांनी यायचंय. बघा सुदर्शन, सुदर्शन आपण यायचंय. आपले अंजूर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य किशोरजी मडवी यांनी आपल्याला 3 चौकारासाठी 1000 रुपये कॅश प्राईज लावलं होतं, ते घ्यायचंय. सुदर्शन, सुदर्शन आपण या. सुदर्शन आपण यायचंय. सुदर्शन आपण यायचंय. सुदर्शन आपण यायचंय. प्रत्युषा एंटरप्राइजेसचे मालक आपले अंजूर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य किशोरजी मडवी यांनी आपल्याला 3 चौकारांसाठी जे 1000 रुपये कॅश प्राईज लावलं होतं ते प्रमोदजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते इथं दिले जाते. त्यानंतर प्रदीप नाईक यांनी सुकेश डाकी यांना विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. सुकेशची डाकी आपण यायचंय. प्रदीप नाईक यांनी आपल्याला 500 रुपयाचं कॅश प्राईज इथे लावलं होतं. मी तुकारामजी पाटील यांना विनंती करतोय आपण सुकेश डाकेला कॅश प्राईज 500 रुपये जे प्रदीप नाईक यांनी लावलं होतं ते द्यायचंय. त्यानंतर देवानंद केनी यांनी प्रकाश घोलाप यांना 2 षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज जमा केले. यायचंय प्रकाशजी घोलाप. प्रकाशजी घोलाप यांना आपल्या अंजूर गावचे माजी कुस्तीपट्टू रणवाजी मनेरा यांच्याकडून हा कॅश प्राईज वितरण केला जातोय. धन्यवाद मित्रांनो जे बक्षीस लावलं होतं. आणि तसेच किशोरजी मडवी यांनी देखील त्याला 500 रुपये कॅश प्राईज दिलेली आहे. धन्यवाद. थोड्याच वेळात आपण या स्पर्धेच्या मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे बोलणार आहोत. हा निश्चितच कॅश प्राईज द्यायचे. ऐवा जेलसाठी 500 रुपये, 500 रुपये कॅश प्राईज या मुलाला द्यायचे एवन जोडीकडून. आणि निश्चितच कॅश प्राईज इथे दिला जातोय. तर आपण जाऊया मित्रांनो या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपले योगदान दिलं, सहकार्य केलं. आपले दोन्ही पंचांनी यायचं स्टेजवर. गोरखनाथ पाटील आणि महेंद्र शिंदे सर आपले दोन्ही पंच या. दयानंद देवा आपण यायचंय. सचिन, रणजित भाऊ आपण देखील स्टेज होऊया. तर गोरख पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेमध्ये सलग यायचंय. प्रशांतजी म्हात्रे, रणजित, मुकेश आपण या स्टेजवर. मुकेश आपण देखील यायचंय. तर आपल्या या स्पर्धेचे मुख्य पंच गोरखनाथ पाटील यांचा शुभ सन्मान. मुकेश पाटील आपल्या शुभ हस्ते आपल्या या स्पर्धेचे मुख्य पंच गोरख पाटील यांचा शुभ सन्मान इथं केला जातोय. प्रणव मास्टरचे खेळाडू आणि आपल्या अंजूर गावचा एक